हाय एवढी अशी मंडळी दिसणार. अच्छा. एवढा बाळूमामाचा महिमा मोठा आहे. कुठलीही व्यक्ती होती रात्र दिवस प्रसाद देवाचा चालूच असतो या. सकाळ संध्याकाळ आरती असते या. आणि तिथनं पुढे आरती करून मेंढकं जाते ती मेंढ्यामध्ये. काय कोकरं असते ती कोकरं पाजायची दूध काढून टाकायची. सकाळी पारी आरती करते ती. जेवण खाऊन झाल्यानंतर सकाळी पिल्ली आपली बारकी आहे ती ट्रॅक्टर खाली लावते ती. मोठी एका साईडला काढते ती आणि परत मेंढ्या उठून घेऊन आपलं दिवसभर चारा घेऊन जाते ती. अच्छा. आणि ह्याच्यात काही असे नियम वगैरे आहेत का? नियम आहे ती की थोडे नियम सांगा. नियम म्हणजे जो भक्त आता आपण शेळ्या मेंढ्या घेऊन वाड्यावर आलो पिल्ली कोकरं पाजून झाले की आपला हात पाय जायचं तोंड बिन धुंच्यान जायचं देवापाशी दर्शन घ्यायचं भंडारा लावायचा आरती बशी बसायचं आणि नंतर ना आरती बिरती करायचं आणि निघून जायचं. अच्छा. खाण्यापिण्याचे काही नियम आहेत का बाळूमामांसाठी? खाण्यापिण्याचे म्हणजे पहिल्या सुरुवातीला आरती झाली की मेंढक्यांचा प्रसाद असतो आणि तिथनं नंतर महिलांनी परतात आणि तिथनं परत भावी भक्तांनी आलेल्या प्रसाद असतो. अच्छा. अच्छा. म्हणजे आपले सगळे आता हे मंडळ तुम्ही शेळ्या घेऊन त्यांना चारायला चारायसाठी हो दिवसभर. आणि किती दिवस पण फिरू शकतो? 1 दिवस 2 दिवस श्रद्धेप्रमाणे? श्रद्धेप्रमाणे 5 दिवस असते कोण 1.25 महिना असतोय कोण 2 दिवस असते कोण 1 दिवस बी येते कोण 11 दिवस असं असते. म्हणजे मला काय आता समजलं की आपली पालखी पण इकडे आहे. हो पालखी बी आहे आणि अशा आज 17 पालखी आहेत ना? 19 पालखी आहेत. हो.